नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. आपण आता आलो आहोत अंबागेटच्या आतील पटवीपुरा या परिसरामध्ये. या परिसरातील मारुती मंदिरे संस्थानाच्या या देखाव्यामध्ये मंडळाच्या बजरंग गणेशोत्सव मंडळामध्ये आपण आता आलो आहोत आणि या ठिकाणी दरवर्षी विविध मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या जातात. अतिशय सुरेख अशा मूर्त्या, अतिशय सुरेख असं मंदिराचं कोरीव काम या ठिकाणी दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते मिळून करत असतात. या मंडळाला गेले 2-3 वर्ष विविध पुरस्कारही इथल्या देखाव्यासाठी, इथल्या एकंदरीत मंडळाच्या एकंदरीत कार्यासाठी मिळत आहे. आपण या मंडळाबद्दल इथे व्हिजिट करणाऱ्या भाविकांबद्दल जाणून घेऊया. इथल्या कार्यकर्त्यांकडून या मंडळाच्या कामाबद्दल, एकंदरीत त्यांच्या ह्या देखाव्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. अमरावतीमध्ये गणेशोत्सवाची ही फार ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्यातही अंबागेटच्या आतमध्ये जे गणेशोत्सव मंडळ आहे ते अत्यंत पाहण्यासारखे असतात. आणि दरवर्षी बजरंग गणेशोत्सव मंडळ जे आहे ते वेगवेगळे देखावे घेऊन येत असतात. यावर्षी सुद्धा श्री राम प्रभूंची संपूर्ण मूर्ती, जी नवीन मूर्ती निर्माण केलेली आहे ती मूर्ती या ठिकाणी त्याचा देखावा केलेला आहे. सोबतच शिवाजी महाराजांचे जे नाणे आहेत किंवा मग काही ऐतिहासिक वस्तू आहे त्याचा सुद्धा देखावा या ठिकाणी केला आहे. त्याबरोबरच ज्या गोष्टी आपल्या समाजामधून लोप पावत आहे, जसं काही वेगवेगळे नवीन जुने भांडे आहेत, तर ते जुने भांडे आता लोकांना पाहायला मिळत नाही. म्हणजे परती कशाला म्हणतात, असे कोपर कशाला म्हणतात, या अशा जुन्या गोष्टी लोकांना पाहायला मिळत नाही, नवीन विद्यार्थ्यांना पाहायला मिळत नाही. पण आज त्या सगळ्या जुन्या वस्तू या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये लावल्या आहे, जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना त्या सगळ्या जुन्या वस्तूंची ओळख होईल. सोबतच विज्ञानाला सुद्धा यांनी जोड दिलेली आहे. विज्ञान प्रदर्शनी सुद्धा या ठिकाणी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे आविष्कार निर्माण केले त्याची सुद्धा प्रदर्शनी या ठिकाणी आहे. मी मंडळ न्यूजच्या वतीनं, म्हणजे माझ्या वतीनं सगळ्यांना मंडळद्वारे असं सांगू इच्छितो की निश्चित रूपाने आपण या बजरंग मंडळाला, गणेशोत्सव मंडळाला भेट दिली पाहिजे आणि ऐतिहासिक वस्तू, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक या सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. संस्कृतीचं दर्शन आपल्याला होते. निश्चित रूपाने आपण या मंडळाला भेट द्यावी. इथे मी जवळपास 20 वर्ष झाले असतील तेव्हापासून येऊन राहिलो. प्रत्येक वर्षी बघतो तर नवीन नवीन देखावे असतात आणि त्यातल्या त्यात यांचे कार्यक्रम जे असतात, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम खूप घेतात हे लोक. आता ह्या वर्षी माझ्या मते शेतकऱ्यांसाठीही काहीतरी कार्यक्रम झाला, तेव्हा जाऊ नाही शकलो मी. किंवा रक्तदान असो, बाकीचं असो, पुष्कळचे कार्यक्रम ही टीम घेत राहते. इथल्या देखाव्याबद्दल काय सांगाल? देखावे खूप सुंदर असतात इथले. दरवर्षी मी आवर्जून इथे देखावा बघायला येतो. दरवर्षी सुंदर देखावे बनवतात. तुम्ही किती वर्षापासून येता यांच्यासोबत? मी 2-3 वर्ष झाले तेव्हापासून येत आहे. 5 वर्ष झाले तेव्हापासून आणत आहे मी. तुम्हाला कसा वाटला इथला देखावा? एकदम मस्त, सुंदर, छान. मेरा नाम नीलांशी मनीष शर्मा है। यहाँ पे इन लोगों ने राम मंदिर बनाया है और यहाँ पे बहुत सारे पुराने जमाने के बर्तन भी है जो हमको कभी देखने को नहीं मिले थे। मैंने पहली बार ये बर्तन देखे पुराने। इथं मी पुष्कळ वेळेपासून येत आहे. प्रत्येक वर्षी मी इथं येतो. इथे व्यवस्था पण चांगली आहे आणि इथे जे देखावे प्रत्येक वर्षी सादर केले जातात ते पण खूप चांगले आहे. यावर्षी यांनी जे अयोध्येचं राम मंदिराचा देखावा सादर केला आहे, तर प्रत्येक व्यक्ती सध्या अयोध्येला जाऊ शकत नाही कोणत्या ना कोणत्या व्यक्तिगत कारणामुळे. त्यामुळे प्रत्येकाले त्या अयोध्येच्या मंदिराचं प्रतिकृतीचं दर्शन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या आराध्याला भेटता यावं मनाने. त्यासाठी हे जे उपक्रम आहे सर्वात चांगला आहे. अप्रतिम देखावा आहे आणि आम्ही वर्ष दुसऱ्यांदाच समजा इथे आलो आहे आणि खूप छान वाटलं आहे देखावा बघून. आणि अयोध्येला तर जाण्याचा योग नहीं आला, पण इथेच अयोध्या घडली आम्हाला. अतिशय छान वाटलं आम्हाला आणि बाल गोपाल सोबत आलो तो अतिशय देखना था. वो एक्चुअली वहाँ पे नहीं जा सके तो हम यहाँ पे ही देख लिया. हमारा बहुत मन प्रसन्न हो चुका है यहाँ पे देख के. और गणपति का जो मंडल है वो हर साल नए नए कुछ ना कुछ अपने को कोई ना कोई भगवान के दर्शन कराते हैं. नहीं बस बाकी सब ठीक, बहुत अच्छा किए हैं. डेकोरेशन भी बहुत अच्छा था और बच्चों को बताने लायक, सिखाने लायक बहुत अच्छी चीज़ें थी. ये रामायण की थीम पर ये डेकोरेशन काफ़ी अच्छा था, मेरे को काफ़ी ज़्यादा पसंद आया. और यहाँ पर देखने लायक काफ़ी अच्छे है और हर साल की तरह ये भी डेकोरेशन काफ़ी सुंदर है. और यहाँ पर मैं डेकोरेशन हर साल देखने आता हूँ और काफ़ी सुंदर डेकोरेशन है. बोला बस मैं क्या बोलूँ. बहुत अच्छा है आपका इसका.
हम हर साल आते रहते हैं देखने भी, और मंडल का भी बहुत धन्यवाद है अच्छा करके। नमस्कार, माझं नाव अद्वैत वाडी आहे आणि मला इथे येऊन खूप छान वाटते। बजरंग मंडळ पटवीपुरा याच्यातल्या अयोध्येच्या रामाची देखावा केला आहे। दर्शन घेऊन मला अयोध्येत आल्यासारखं वाटते आहे आणि अजून बघण्यासारखं बरंच काही आहे, तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या। हो, खूप छान वाटते आहे। आम्ही अयोध्येला तर अजून आमचे दर्शन नाही झाले, पण इथे येऊन आम्हाला अयोध्या किती सुंदर असेल असं म्हणजे खरंच वाटते आहे। आणि बाकी पण शिवकालीन इथे दाखवलेलं आहे, आपली संस्कृती, जुनी संस्कृती काय होते हे सगळं इथे दिसते आहे, म्हणून खूप छान वाटते आहे। अमरावती का गणेशोत्सव जो है वो पूरे विदर्भ में सबसे फेमस गणपति जो है वो लगभग अमरावती में देखने को मिलते हैं। कुछ गिने चुने जो अमरावती के बड़े गणपति हैं, मतलब जिसको नवस के गणपति जिसको बोलते, तो उनमें से ये एक है ऐसा मानते हैं। और भक्तों की इतनी आशा है और जो अपेक्षाएं है वो गणपति बापा पूरी करे और सभी भक्तों को आशीर्वाद मिले। तो यही चाहता हूँ कि यहाँ आके हम लोग काफ़ी प्रसन्न हुए, बहुत अच्छा डेकोरेशन किया है और एक उल्लास और आनंद का वातावरण सब जगह पे दिखाई दे रहा है। बहुत अच्छा माहौल है। भगवान रामलला का अंदर दर्शन हो रहा है। हर साल ये मंडल कुछ ना कुछ नया और उत्साहपूर्व कार्य करता है और इस साल जो उन्होंने जूने बर्तन वगैरह और इन सब के ऊपर जो झांकी की है वो अत्यंत दिव्य है। आजकल के परिसर में छोटे बच्चों को ये पता ही नहीं रह गया कि हमारे आजी, हमारे पणजोबा ते पात्रचा यूज करत होते आणि आजच्या पोरांना काय माहीतच नाही किंवा पितळाचे पात्र, हंडे, नान काय असते काहीच नाही। पूजा सामग्रीच्या लहान लेकरांना काही माहीतच नाही, म्हणून हे लय चांगलं झालं। यहाँ का जो गेटअप मुझे बहुत बढ़िया लगा। अयोध्या का जैसे लगा कि मैं अयोध्या आ चुका हूँ। मतलब अयोध्या में जो राम के दर्शन होते हैं, यहाँ पर मुझे राम जैसे दर्शन होने का मतलब सौभाग्य प्राप्त हुए। और यहाँ का जो डेकोरेशन है बहुत ही प्यारा लग रहा है सर मुझे। ज्या सगळ्या आपल्या प्रथा परंपरा आहे त्यांचं जतन करून ठेवण्यासाठी, आणि विशेष म्हणजे या ज्या लहान मुलं आहेत यांना या गोष्टी माहीतच नाही। आपल्या पिढीला तरी थोडंफार याबद्दलचं माहीत आहे, पण या पिढीला बिलकुलच काही माहीत नाही। तर त्यांना यांची ओळख करून देण्यासाठी हा एक चांगला उपक्रम या मंडळाने हाती घेतलेला आहे। त्यासाठी मी स्वतः सगळ्यांतर्फे यांचं धन्यवाद पण मानतो। खूप छान उपक्रम आहे, आवडला आम्हाला सर्वांना। आणि राम मंदिराचा देखावा तिथे जाऊन आम्हाला म्हणजे काही लोक असतात की नाही जाऊ शकत, पण तो देखावा इथे आज साकारण्यात आला, त्यामुळे सगळ्यांना राम मंदिराचं दर्शन झालंय। सो धन्यवाद, खरंच मंडळाने खूप छान सीन केलेला आहे। धन्यवाद। एकदम सुंदर वाटला। आम्ही वलगाव इथून आलो, तर वलगावात पण खूप चर्चा आहे इच्छा देखाव्याची, त्यामुळे सर्वजण आम्ही वलगावहून भेट द्यासाठी आलो। खूप छान वाटलं, नाही खूप छान वाटलं। काय जास्त आवडलं, काय वेगळं वाटलं? कारण की त्यांनी संस्कृती जपली इथे, म्हणजे जसे जुन्या काळात एवढं माहिती नाही छोट्या छोट्या मुलांना, ते आता याच्यावरून माहित पडलं की याला काय म्हणतात बा प्याला। म्हणजे आधीचे जसे आताचे मुलं आहे त्यांना काही एवढं माहिती नाही ना, तर आता यांनी माहिती पडलं की तलवार, छत्रपती शिवाजी महाराजची तलवार, त्यांचे नाणे, याची थोडीशी माहिती त्यांना सांगण्यात आली आम्हाला याच्यात। देखावा एकदम चांगला वाटला, एकदम म्हणजे सुरेख वाटला। जसं अयोध्येचं जे श्री राम मंदिर आहे की असं वाटलं की बा आपण राम मंदिरात तर तिकडे तर नाही जाऊ शकलो, पण इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण राम मंदिरात आलेलो आहे म्हणून। रामाची मूर्ती जी आहे ती अतिशय मस्त एकदम सुरेख बनवलेली आहे, जशी तिथे आहे त्याच दृष्टिकोनातून। आणि इथे दरवर्षी देखावा चांगला असतो, मी दरवर्षी येतो इथे। यहाँ पे मैंने कई सारी चीज़ें देखी अयोध्या रिलेटेड। मैं अयोध्या नहीं गई अभी तक, लेकिन मुझे वहाँ की फीलिंग्स, यहाँ पे इमोशंस शेयर हुए और यहाँ पे कई जो चीज़ें हमने कभी देखी भी नहीं हो, मैं ये जनरेशन से हूँ, मैंने वो यहाँ पे देखी है। हाथ लगा के दिख रहा बेटा।
सॉफ्टवेअर उघडणं थोडंसं बघून घेता राहील कुठले ऑप्शन काय कसं आहे नाही का. गणपती हा कलाधिपती असं म्हटलं जातं आणि त्यालाच एक साक्ष ठेवून बजरंग गणेशोत्सव मंडळानं गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी आर्ट गॅलरीचं एक प्रदर्शन भरवलं आहे, ज्यामध्ये विविध कलाकारांचं, विविध चित्रकारांचं त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे. आर्ट गॅलरीचे काही कलाकार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या आर्ट गॅलरीबद्दल. नमस्कार, माझं नाव सारंग नागठाणे. मी श्री आर्ट कला वर्गाचा संचालक आहे. हे ऑर्गनाइज आम्ही केलं. बजरंग गणेश उत्सव मंडळाने आम्हाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि मॉडर्न आर्ट गॅलरी जी आहे, जी सामान्य लोकांना बघायला मिळत नाही, त्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही इथे केला. 150 कलाकारांचे 360 पेंटिंग इथे डिस्प्ले झाली आहे. त्यामध्ये चित्र, म्युरल, पेंटिंग, ड्रॉइंग, शिल्प ही सगळी इथं डिस्प्ले केलेली आहे. हे 150 कलाकार हे महाराष्ट्रातल्या 36 गावांमधले आहे. जे काही प्राध्यापक आहे, काही डॉक्टरेट झालेले आहे, काही गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयावर प्राध्यापक प्राचार्य सुद्धा आहे आणि त्या कॉलेजचे पेंटिंग्स विद्यार्थ्यांचा वर्क सुद्धा इथे आलेला आहे. त्यामध्ये अकोल्यावरची पण चित्रकला महाविद्यालयाची पेंटिंग आहे, संभाजीनगरचे पण चित्रकला महाविद्यालयाची पेंटिंग आहे आणि पुसदच्या पण चित्रकला महाविद्यालयाची पेंटिंग आहे. नवरगाव जे चंद्रपूरच्या जवळ आहे तिथल्या पण कॉलेजची पेंटिंग्स आलेले आहे आणि स्वतः श्री आर्ट कला वर्ग कला निर्मितीचे म्हणजे अमरावतीचे 50% वर विद्यार्थ्यांचे पेंटिंग्स इथं आहे. हे पेंटिंगचं प्रदर्शन पण आम्ही भरवलेलं आहे आणि इथे विक्री पण पेंटिंगची होत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या पेंटिंगची खूप मोठी किंमत आहे आणि तेच सामान्य लोकांसाठी आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे आणि इथे भरघोस गर्दी आहे. येत्या 3 दिवसामध्ये 6,000च्या जवळपास लोक इथे येऊन गेलेली आहे. फक्त प्रयत्न एवढाच आहे की सामान्य ते सामान्य लोकांना या कलेबद्दल आणि जागरूकता व्हावी. या कलेमध्ये जे विषय आहे, 64 सब्जेक्ट्स चित्रकलेमध्ये येतात, त्या चित्रकलेचा अभ्यास लोकांना व्हावा आणि चित्रकला ही काय हवी, काय आहे ते आम्ही इथे पटवून दाखवत आहे. आमचं श्री आर्ट कला वर्ग एक इन्स्टिट्यूट पण आहे साईनगरला. जर तुम्हाला या विषयाबद्दल आणखी जागरूकता म्हणजे पाहिजे असेल किंवा यामध्ये काहीतरी करिअर घडवायचं असेल तर आपण आमच्या कला वर्गाला पण भेट देऊ शकता. नमस्कार, मी स्नेहता मुकुंदराव गवडी आणि मी ह्या आर्ट गॅलरीला फर्स्ट टाइम काहीतरी प्रेझेंट करत आहे. माझं मंडाला आर्ट मी इथे प्रेझेंट करत आहे आणि सारंग नागठाणे सरांनी आम्हा सर्व स्टुडंट्सला एक असा छान असा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे आणि हे सर्व बजरंग मंडळातर्फे जे आम्हाला जी मदत झाली त्याच्यामुळे हे आमचे प्रयत्न सफल होत आहे. सारंग नागठाणे सरांचे ॲक्च्युली प्रयत्न सफल होत आहे. थँक्यू. सर्वात पहिल्या प्लॅटफॉर्मसाठी बजरंग दलासाठी थँक्यू आणि सरांनी एवढा मोठा चान्स दिला आम्हाला, पेंटिंग लावलं त्याबद्दल थँक्यू. आणि मी इथं माझा गणपती फ्रेम एक पेंटिंग आणि डेकोरेट करून ठेवलेला आहे. नमस्कार, मी रियाजुल धामके. मी श्री आर्ट कला वर्गामधून आहे. मला इथे प्लॅटफॉर्म मिळाला माझी पेंटिंग डिस्प्ले करण्यासाठी, त्याच्यासाठी थँक्यू. आणि बजरंग मंडळांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म इथे मिळवला त्याच्यासाठी थँक्यू. आणि सरांनी पण आम्हाला प्रतिसाद दिला, असंच त्यांनी नेहमी प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. 10,000पासून समजा 10,000 ते 50,000पर्यंत पेंटिंग्स लागलेल्या आहेत इथे आणि 1 से बढ़कर 1 आहेत. तर आपण समजा जर सेलिंग घेऊ शकतो इथे आणि छोट्या मुलांपासून तर मोठ्या आर्टिस्टपर्यंत इथं पेंटिंग लागलेले आहेत. 1 से बढ़कर 1 आहे. कोणी कशात आहे, कोणी कशात आहे. कॅनव्हास पेंटिंग आहे, ॲबस्ट्रॅक्टमध्ये आहे, कोडेक्समध्ये आहे, म्युरलमध्ये आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यासाठी थँक्यू. मंडळी, आपण पाहिलं अमरावतीकरांनी जरूर भेट द्यावं गणेशोत्सव मंडळात. गणेशोत्सवाच्या दरम्यान अमरावतीकरांनी जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. अतिशय उत्तम अशा सुंदर सुंदर पेंटिंग्स इथे लागलेले आहे. आपण बघू शकतो, आस्वाद घेऊ शकतो आणि विकतही घेऊ शकतो.
मी ते प्रथम उपचार देण्यासाठी इथे उपस्थित आहे. आलेल्या भक्तांना अगर जर काही आपत्कालीन घटना घडली व काही इजा झाला त्यांना आम्ही प्रथम उपचार देते माझ्याकडून. धन्यवाद. उपचारामध्ये नेमकं काय देताय तुम्ही, म्हणजे कशा प्रकारचं ट्रीटमेंट देता? ट्रीटमेंटमध्ये जास्त काही नसते. प्रथम उपचारमध्ये काय असते, फर्स्ट एड किटमध्ये आपले बेटाडीन असते, कॉटन असते. अगर कोणाला खरचटलं, खाली पडलं, लहान बाळ असलं, त्यांना आपण बेटाडीन लावून कॉटन लावून प्रथम उपचारमध्ये करू शकतो. बजरंग गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या एकंदरीत कार्याबद्दल, या मंडळाच्या देखाव्याबद्दल, या मंडळाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्या पुरस्कारांबद्दल आपण जाणून घेऊया. बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा संयोजक 2024 गणेशोत्सव या नात्याने मी आपलं स्वागत करतो. मंडळाची स्थापना 1962ला झाली. तेव्हापासून निरंतर मंडळाचं कार्य प्रगतीपथावर आहे. 2010 पासून मंडळाचं कार्य अतिशय वेगाने पुढे आलेलं आहे. नुसते भाविकांसाठी धार्मिक देखावे न करता कुठेतरी सामाजिक भान ठेवून आपण देखाव्यासोबतच विविध विषयाला हात घालून, जसं विज्ञान प्रदर्शनी आहे, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करण्यासाठी शिवकालीन नाणी, शिवकालीन वस्त्र, त्यांचे शस्त्र याचं प्रदर्शन आपण तिथे लावलं आहे. पुन्हा जुने भांडे आहेत किंवा जुने हे आहेत वस्तू आहेत त्याचे लोकांना ज्ञान असावं आजच्या या काळात, त्याच्यासाठी सुद्धा आपण तिथे एक जुन्या वस्तूंचं एक प्रदर्शन लावलेलं आहे. साहित्याची लोकांना जाण व्हावी, त्यामुळे वंदनीय अच्युत महाराज, वंदनीय गुलाबराव महाराज, विवेकानंदजी यांचं सुद्धा आपण तिथे एक प्रदर्शन लावलेलं आहे. सोबतच नुसतं पर्यावरण बचाव, पर्यावरण हे असा नारा न देता किंवा पोस्टर न लावता, तर लोकांना एका पर्यावरणाची थोडं झणझणीत डोळ्यात अंजन जावं म्हणून एक आपण इथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा एक देखावा इथे उभा केलेला आहे की जेणेकरून लोकांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडेल. सोबतच गणपतीची मूर्ती इथे जेवढ्या सगळ्या आपण ज्या मूर्ती उभ्या केल्या त्या पूर्ण मातीच्या आहेत. यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा प्लॅस्टिकचा कुठेही वापर झालेला नाही. पुन्हा आपण एक यावर्षी नवीन प्रयोग केला की लोकांना या जे आर्ट गॅलरी आहे, पेंटिंग आहे, याचा फक्त आपण ऐकतो, परंतु हे कधी पाहण्यात येत नाही. अमरावतीत, मुंबईला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण इथे पूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांचे पेंटिंग इथे बोलवले आणि मॉडर्न आर्ट गॅलरी इथे उभी केलेली आहे. मागच्या वर्षी आम्हाला महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळाला होता. पोलीस आयुक्तालयाचा तर दरवर्षी पुरस्कार मिळतो, परंतु पुरस्काराच्या पुढे जाऊ नये एक सामाजिक भावना लक्षात घेऊन हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. 25 ऑगस्टला इथं आपण एक आरोग्य शिबिर घेतलं, भव्य प्रमाणात आरोग्य शिबिर होतं की ज्यामध्ये डॉक्टर प्रफुल्ल कडू, अजयजी डफळे, ते अजून डॉक्टर जवादे अशासारख्या लोकांनी इथे डायबेटिक पेशंटला आणि सर्वांना मार्गदर्शन केलं. ज्या ब्लड टेस्ट 3,500 रुपयाच्या बाहेर होतात त्या मंडळाने फ्री ऑफ कॉस्ट दिल्या. या शृंखलेत पुन्हा एकदा काही जे लोक सुटले होते त्याच्यासाठी धर्मदाय आयुक्त यांच्या सौजन्याने गुरुवारीच आपण पुन्हा अजून असा एक कॅम्प घेतला होता. त्यामध्ये संपूर्ण लोकांच्या आरोग्याची आपण तपासणी केली. त्यातच त्यांचे आयुष्यमान कार्ड याचे सुद्धा आपण ते त्यांना बनवून दिले. त्यानंतर सायंकाळी महावितरणच्या तर्फे आपण एक जनजागृती इथे कार्यक्रम घेतला होता की सोलर लावा, पुन्हा त्यांच्या ज्या वीज बिलाच्या विविध हे असतात, आपल्या योजना असतात, त्याची आपण माहिती दिली. मंडळ सामाजिक कार्यात नेहमीच पुढे राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एकंदरीत 10 दिवसात 12 दिवसात किती लोक त्या ठिकाणी व्हिजिट करतात? 1.5 ते 2 लाख लोक येतात. काय सांगाल एकंदरीत या वर्षीच्या देखाव्याबद्दल? यावर्षी देखावा एवढा सुंदर अमरावती कुठेच नाही आहे. त्यामुळं आमचा भरपूर प्रयत्न असा राहील की प्रथम क्रमांक याही वर्षी आम्ही मिळवू. मंडल देख रहे हैं ना, हर बार का देखावा बहुत सुंदर रहता है, इसका देखने लायक का. एंड हाँ, जब भी आओ तो कुछ अलग अलग तरीके से बनाया रहता उस पर, कभी कुछ यानी प्रोत्साहन करता हो देखे बाद में इंसान. कुछ नहीं, बस बहुत अट्रैक्टिव होता है हर बार. लास्ट ईयर भी था, इस साल भी है. इस साल तो बहुत मतलब इस साल का जो एक सेंटर ऑफ अट्रैक्शन बोलते हैं वो राम जी की मूर्ति, वो काफी सही अच्छी है. क्या बोलना, हम हर साल आते हैं देखने के लिए. अच्छा रहता है, डेकोरेशन बढ़िया रहता है. मैं सतनाम करोटा, भारतीय जनता पार्टी की महिला उपाध्यक्ष अमरावती शहर जिला से.
आज हम सभी मिलकर यहाँ पर जो प्रदर्शनियाँ वगैरह बुधवारा में लगी हुई है बहुत अच्छी है। आज़ाद हिंदू मंडल यहाँ का फेमस है और भी सभी ने अपनी तरफ से बहुत अच्छे गणपति जी झांकियाँ ये वो सब सजाया हुआ है और सभी दर्शन कर रहे हैं। सभी उत्साहित होके यहाँ पे बहुत रश है, बहुत भीड़ है, सब दर्शन करने आ रहे हैं, बाहर से भी आ रहे हैं, जो अमरावती शहर के रहने वाले वो भी, और हम तो बडनेरा रहते हैं, बडनेरा से आए हैं और खूब आनंद है, आनंदित महोत्सव बना हुआ है। ये गणपति जी बैठते हैं और इस तरीके से आगे से जो नवरात्रि का भी आएगा टाइम, इसी तरीके से सब लोग शांतिपूर्वक सभी ने हर जिसके भी त्योहार हो सभी ने शांतिपूर्वक इसी तरह मनाने चाहिए, सबने साथ में मिलकर। मेरा बस यही संदेश है सबको। अभी आपने बजरंग मंडल का ये जो गणेशोत्सव मंडल की झांकी देखी, राम मंदिर उन्होंने यहाँ पे इस बार स्थापित किया है, वो कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा है। इससे हम सभी में जो मन में जो भगवान के प्रति जो प्रेम होता है, श्रद्धा होती है, वो जागती है और वो जागृति का मतलब जागृति करने का विचार है ये इनका। इस तरीके से सभी ने दर्शन करके हम भी बहुत खुश हुए हैं और मैं चाहती हूँ कि सभी शांतिपूर्वक सारे त्योहार मनाने